मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे ब्लाऊजसाठी परफेक्ट पायपिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत बघणार आहोत. ब्लाऊज पीस कटिंग करताना ही पट्टी काढली होती मी पायपिंगसाठी, ह्याचा मी वापर करणार आहे. मधून कट करून घेते. आता ही पट्टी इथे मी जोडून घेते. जोडून बरोबर इथे मी चौकोन तयार केलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, क्रॉसमध्ये पकडायचं. असं क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कपडा पुरत नसेल तर असं जोडून घ्या. चौकोनी आकार करून घ्यायचा बरोबर कापडाचा आणि असा क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आणि शक्यतो पट्टीचा वापर करायचा आणि बरोबर पट्टीच्या मापाच्या अशा क्रॉसमध्ये काढून घ्यायच्या. सोपं आहे एकदम. आता इथे बरोबर त्या लाईनीवरती कट करून घ्यायच्या. आपल्याला जेवढ्या पट्ट्या लागतात तेवढ्या कट करून घ्यायच्या अशा. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार उठून दिसेल तो कलर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता. साडीमधला कलर वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा गोल्डनमध्ये कलर वापरलं तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार पायपिंगच्या पट्ट्या ठेवू शकता, म्हणजे ब्लाऊजसुद्धा तुमचा आणखीन उठून दिसेल पायपिंगमुळे. आता इथे मी काय करते, एकाला एक पट्ट्या अशा जोडून घेते. आता इथे मी पूर्ण पट्ट्या जेवढ्या लागतात ना तेवढ्या एकाला एक अशा जोडून घेते. आता इथे मी जेवढ्या पट्ट्या लागतात ना तेवढ्या सर्वात आधी जोडून घेतल्या. आता शोल्डर खूप महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळा उतरलं जातं. त्यासाठी मापाचा ब्लाऊज घ्यायचा. जिथे आपली कटोरी तयार आहे असं मार्किंग करून घ्या. शोल्डर जिथे तयार आहे सेम मार्किंग करून घ्यायचं. आता ह्याच्यावरती सुद्धा इथे सुद्धा आपली कटोरी तयार आहे, दोन्हीसुद्धा मार्किंग करून घ्या लगेच. आता ही कटोरी ह्याच्यावरती ठेवून घ्या. कटोरीवरती कटोरी ठेवून घ्या. शोल्डरवरती शोल्डर ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. असं मार्किंग करून घ्या. आता बऱ्याच वेळा काय होतं, एकाच बाजूचं शोल्डर उतरलं जातं. दोन्हीसुद्धा बाजू एकसारखं करून घ्या. लगेच मार्किंग करून घ्यायचं दोन्हीसुद्धा बाजूंना. इथे सुद्धा मी एकसारखं मार्किंग करून घेते. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत त्यासाठी, म्हणजे शोल्डर परफेक्ट बसतं दोन्हीसुद्धा बाजूंचं एकसारखं. आता ठेवूनसुद्धा बघू शकतो परफेक्ट आहे का. दोन्हीसुद्धा बाजू एकसारखं करून घ्या, तेव्हा तुमचा ब्लाऊज गळ्यामध्ये शोल्डरमध्ये परफेक्ट बसणार. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे काय करायचं, आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा बाजूंचं. आता पाठीची बाजू ह्याच्यावरती उलटी ठेवून घ्या. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे आणि गळ्याच्या बाजूला ठेवताना एकसारखं झालं पाहिजे. कमी जास्त होऊ देऊ नका. आता जेवढं आपण मार्किंग केलं तेवढं शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे तयार करून घ्यायचं. डबल शिलाईसुद्धा देऊन घेते. गळ्याच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू मार्किंग इथं आहे बघू शकता. वाटलं तर पाठीच्या बाजूवरती सुद्धा मार्किंग करून घ्या, फक्त चुकू देऊ नका. डबल शिलाईसुद्धा देऊन झालेली आहे, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जातं. इथे बघू शकता आपलं शोल्डर जोडून झालं दोन्हीसुद्धा बाजूंचं. आता इथे बघू शकता थोडासा आपला कपडा शिल्लक आहे. व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. मार्किंग करून कट केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे सुद्धा थोडंसं माझं शिल्लक आहे, पण असं बघत जा बाही जोडण्याआधी. आता काय होतं, बाहीची उंची कमी जास्त होऊन जाते, किंवा दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या बघायच्या आपल्या आहेत का. आता इथं काय करायचं, आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी पट्टी जोडून घ्यायची आहे. अशी घडी करून घ्या. थोडंसं बंद करून घेतलं आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची अर्धा इंच पकडत पकडत, म्हणजे आपला गळासुद्धा इथे व्यवस्थित असा तयार होऊन जातो व्यवस्थित मापामध्ये. इथे अर्धा इंच पकडायचं आहे, ते लक्षात ठेवायचं. शोल्डर पाठीच्या बाजूला करून घ्यायचं आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडंसं ठेवा अंतर आणि नंतर कट करून टाका. आता दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या आहेत का असं बघा. लगेच कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे अशी पट्टी ठेवून घ्यायची. ह्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात, नंतर जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. म्हणजे पायपिंग झाल्याच्या नंतर आपले धागेसुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत. आपण सुरुवातीला पट्टी जोडताना अर्धा इंच पकडलं, त्याच्यामधला थोडासा कपडा सापडू द्यात मग ही पट्टी जोडताना. म्हणजे काय होतं, पायपिंग तयार झाल्याच्या नंतर आपले धागे दिसत नाहीत त्यासाठी, आणि आपली पायपिंगसुद्धा पलटी पडत नाही आहे. आता इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. धागे असते तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचं, किंवा जास्तीचा कपडा असेल असे कोपरे राहतात. आपण जोड देतो ना पट्टीला, त्याच्यासाठी असे कोपरे राहतात. सावकाशमध्ये कट करून घ्या. शिल्लक राहिले तर कट करून टाकले.
आता इथे बघू शकता एक प्रकारची पायपिंगसाठी आपली पट्टी तयार होते व्यवस्थित आकारामध्ये. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढ्या मापामध्ये ठेवायचे आहे, जाड नाजूकमध्ये आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. थोडंसं बंद करून घेतलं आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. लक्षात ठेवत जा नेहमी. आणि पायपिंगच्या पट्ट्या काढताना नेहमी क्रॉसमध्ये काढत जा. म्हणजे ज्या पद्धतीने आपला गळ्याचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने कपडा बरोबर वळला जातो, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे गळ्याचा आकार परफेक्ट येऊन जातो, पायपिंग पलटी पडत नाही. क्रॉस पट्ट्या काढल्यामुळे आपला खूप फायदा होतो, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आणि तुम्हाला जेवढा कपडा ठेवायचा आहे ना वरच्या बाजूला तेवढाच ठेवायचा आहे, कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. बघू शकता पायपिंग परफेक्ट झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आवडी अनुसार इथे तुम्ही कलरचा कपडासुद्धा वापरू शकता, साडीमधला वापरलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही सुद्धा पायपिंगची ही पद्धत नक्की वापरत जा, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येत नाही ह्याच्यामध्ये. आणि कपडासुद्धा मापामध्ये शिल्लक राहतो आणि गळ्याचा आकारसुद्धा परफेक्ट येऊन जातो. थोडंसं बंद करून घेतलं, पूर्ण पायपिंग झालेली आहे. आणि बघू शकता आपली ते पायपिंगसुद्धा परफेक्ट आलेली आहे. आणि पायपिंग आपली कधीही पलटी पडत नाही आहे, ते लक्षात ठेवायचं. पट्ट्या काढताना फक्त क्रॉसमध्ये काढून घ्यावे लागतात. आणि तुम्हाला ह्या बाजूला एक धागासुद्धा दिसणार नाही आहे. ही ना पद्धत तुम्ही नक्की वापरत जा, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम अजिबात येत नाही. आज मी तुम्हाला ब्लाऊजसाठी पायपिंग कशी करावी लागते आणि ब्लाऊजसाठी पायपिंगच्या पट्ट्या कशा काढाव्या लागतात एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.